नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 22 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहतो की पद्मा अन्विताला म्हणत असते की अन्वितासाठी तिची आत्तू खूप महत्त्वाची आहे आणि आत्तूसाठी पण अन्विता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी जे स्थळ आणलेलं आहे ना ते खूप चांगलं आहे आणि तू त्याला नाही म्हणू शकत नाही. तुला त्याच्याबरोबर लग्न करावंच लागेल. इकडे अन्विताला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण तिचा आता रोशनवरती खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे तिला वाईट वाटत असतं. तर इकडे पद्मा म्हणत असते की माझ्यानंतरनं माझी गादी अन्विता चालवणार आहे. खरं तर मला मुलगी नाहीये आणि अन्विता माझी मुलगी नाहीये, ती माझी भाची आहे. तरी सुद्धा हा अधिकार मी तिलाच देत आहे. माझी मुलगी जरी असती ना तरी सुद्धा मी तिच्यासाठी हेच केलं असतं जे मी तुझ्यासाठी करतीये. तिच्यासाठी सुद्धा मी असा चांगला मुलगा आणि तोही आत्ताच बघितला असता. आता ती बोलत असते, पण अन्विताला खूप वाईट वाटत असतं. आता ती काही बोलू सुद्धा शकत नसते आत्यासमोर. त्याच्यामुळे ती आता रागारागाने तिथून निघून जाते. अन्विता तिथून निघून गेल्यानंतर आईसाहेब म्हणत असतात की भास्कर, अरे असं का करताय तुम्ही? पद्मा, तू तरी अशी का वागतीये ग? अगं तिला लग्न करायचं नसेल तर का जबरदस्ती करताय? तिच्या मनाचा थोडा तरी विचार करा. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की आय, अगं काय तिच्या मनाचा विचार करायचा आहे? आम्ही जे करतोय ना ते योग्यच करतोय आणि ह्याच वयात मुलींचं लग्न करतात. बघितलं ना उशीर झाल्यावरती काय होतं ते? ती मुलगी हातातून निघून जाते उशीर झाला तर. त्याच्यामुळे मला अजिबात उशीर करायचा नाहीये. मी जो काही निर्णय घेते ना तो एकदम बरोबर आहे आणि त्यासाठी मला कोणीच मध्ये बोललेलं चालणार नाही. आता सगळेजण शांत बसलेले असतात. पद्मा मात्र आता म्हणत असते की मी जे ठरवले ना तेच होणार, मला कोणीच अडवायचं नाहीये, असं म्हणून आता ती खूपच रागारागाने सगळ्यांना बोलत असते. इकडे दुसरीकडे आता प्रियंका सगळ्यांना पेरूचं लोणचं कसं बनवायचं ते शिकवत असते. शिवनाथने तिला सांगितलेलं असतं. मग आता राघव, माधव आणि श्रीधर आता वळीवार बसलेले असतात, तर प्रियंका ह्या साईडला बसलेली असते आणि त्यांना सांगत असते की पेरू कसा चिरायचा, कसे तुकडे करायचे, हे सगळं सांगत असते. आता ते सगळेजण करत असतात. त्यांना खरं तर अजिबात इच्छा नसते हे सगळं करायची, पण आता आप्पांनी सांगितले म्हटल्यावरती शिकावंच लागणार आहे. तर आता इकडे प्रियंका म्हणत असते की हे बघा, पेरू उभा चिरायचा आणि बारीक बारीक तुकडे करायचे. तर आता राघव एकदम मोठमोठे तुकडे करत असतो. मग प्रियंका म्हणत असते की राघव भाऊजी, अहो कसा पेरू चिरताय? एवढे मोठे तुकडे नाही करायचे, बारीक तुकडे करायचे, जरा बारीक तुकडे करा की. मग आता श्रीधर म्हणतो की बारीक करायचे का? बरं मी बारीक करतो. आणि तो राघवकडे बघतो आणि म्हणत असतो की काय ह्याने कसे तुकडे केलेले आहेत? ह्याला ना अजिबात येत नाही, ह्याला ना खरं तर शिकवायलाच नाही पाहिजे, ह्याला काहीच येत नाही. तर प्रियंका म्हणत असते की अहो तुम्ही असं काय करताय? तुम्ही तरी कुठे छान केलेले आहेत. आणि राघव भाऊजींना काही बोलू नका, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतः आधी नीट कापायला शिका. मग आता ते सगळेजण कापत असतात. मग आता प्रियंकाचं लक्ष माधव कापत असतो ना तिकडे जातं. मग आता ती म्हणत असते की माधव भाऊजी, तुम्ही मात्र छान पेरू कापलाय, तुकडे एकदम परफेक्ट केलेले आहेत. आता सगळेजण माधवचे तुकडे पाहतात. मग माधव म्हणत असतो की खरंच मी छान केलेले आहेत. तर प्रियंका म्हणत असते की हो, तुम्ही खूप छान केलेले आहेत. तर इकडे श्रीधर म्हणत असतो की काय रे, आज कोणतरी मास्तरीनबाईन बनलेलं दिसते. मग प्रियंकाला राग येतो आणि प्रियंका म्हणत असते की श्री, काय चाललंय तुमचं? आप्पांनी मला शिकवायला लावलं म्हणून मी शिकवते. तुम्ही जर जास्त आगाऊपणा केला ना तर मी आप्पांना जाऊन तुमचं नाव सांगेला. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की मामा, बघितलं ना आज कोणीतरी लयच हवेतच उडतंय, काय कळतंय ना तुला? तर इकडे बंटी मामा म्हणत असतो की हा ना, एकदम वरून उडतंय, एकदम टॉपला जाऊन पोहोचलेला आहे. आणि पुन्हा श्रीधर म्हणत असतो की ओ पाहुणीबाई, जरा जमिनीवरती या, जमिनीवरती. अजून तुम्हाला आप्पांनी माफ केलेलं नाहीये, सुनबाई म्हणून स्वीकारलेलं नाहीये, त्याच्यामुळे नाव सांगायला गेला ना तर स्वतःच तोंडावरती पडतात. त्याच्यामुळे ना जरा जमिनीवरती या. मग प्रियंका म्हणत असते की तुला ना सोडणारच नाही बघ. तेवढ्यातच तिकडून शिवनाथ येतो आणि उमाला चहा मागत असतो. मग उमा आता शिवनाथसाठी चहा घेऊन येते आणि आता सगळ्यांकडे ती पाहत असते. मग इकडे राघव आता मुद्दाम कापलेलं नाटक करतो आणि जोरात ओरडतो, ऐक जोरात कापलं, असं म्हणून तो ओरडतो. मग लगेच उमा आणि शिवनाथ तिकडून पळत येतात आणि म्हणत असतात की अरे जरा हळूच करायचं ना, बघू बोटाला काय लागलेलं आहे. त्यावेळेस राघव हसतो आणि म्हणत असतो की नाही, गंमत केली, तुम्ही दोघं सुद्धा आमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात का नाही हे चेक करण्यासाठी मी हे सगळं केलं. मग उमाला राग येतो आणि उमा त्याचा कान पकडते आणि म्हणत असते की काय रे, गंमत केली, किती घाबरले मी, अशी गंमत परत करू नको. तर इकडे वेदा पण म्हणत असते की हा ना, ह्या दाद्याला ना काही कळतच नाहीये. तर आता शिवनाथ म्हणत असतो की अरे किती धांदल उडाली त्यांची, घाबरले ना त्या, अशी कशी काय तू गंमत
करतो रे. तर तो म्हणतो की सॉरी आप्पा, आता मी परत असं कधीच करणार नाही. मग उमा आणि आप्पा आता तिकडे जाऊन बसतात. तर आता प्रियंका त्यांना सांगत असते की हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं, चवीनुसार कसं अंदाजाने टाकायचं ते सगळं सांगत असते आणि पुन्हा म्हणत असते की हे छान मिक्स करायचं आणि मग झालं पेरूचं लोणचं तयार. तर आता शिवनाथ हे सगळं पाहत असतो आणि त्याला हे सगळं पाहून खूप कौतुक वाटत असतं. तो कौतुकानेच पाहत असतो. मग आता संध्याकाळी आता श्रीधर त्याच्या रूममध्ये येऊन बसलेला असतो. तर तिकडून प्रियंका येते आणि म्हणत असते की श्री ऐक ना. पण आता श्रीधर प्रियंकावरती रुसलेला असतो म्हणून आता तो इकडे तिकडे बघत असतो. तर प्रियंकाला हसायलाच येतं आणि प्रियंका म्हणत असते की काय अरे श्री, काय झालं, का असा करतोय. तर आता तो म्हणतो की हसायचं नाही, हसायचं नाही. आणि काय ग, मी तुझ्या बरोबर बोलत नाहीये, मला ना अजिबात तुझ्याबरोबर बोलायचं नाहीये, जा तू जा. तर प्रियंका म्हणत असते की श्री काय झालं सांग ना, का नाही बोलायचं तुला, प्लीज जे काही झाले ते सांग ना. त्यावेळेस तो म्हणतो की काय झालं आणि काय सांगू, काय ग, मला म्हणाली पेरू आण म्हणून मी पेरू आणले एवढे आणि त्या पेरूचं काहीच केलं नाही. काय अगं प्रियंका, तुला कसं काय वाटत नाही, माझा सगळ्यांसमोर पचका झाला का नाही. पेरू मी एवढे ताजे ताजे पेरू मार्केटमधून घेऊन आलो आणि त्याच्या आधीच तू लोणचं केलं. मला का नाही सांगितलं तू पेरूचं लोणचं बनवले, तू सांगू शकली असती ना, पण नाही, तू नाही सांगितलं. तुला नवऱ्याबद्दल काही वाटतच नाही, नवऱ्याचा तू अपमान केलेला आहे. मला ना तुझ्याबरोबर अजिबात बोलायचं नाहीये. एवढं मी पेरू आणलं ते आता गेले ना वाया, त्याचं काहीच नाहीये. तू आधीच लोणचं करून बसलेली आहे, आता जा जा, मला बोलायचंच नाहीये. मग प्रियंका म्हणत असते की काय अरे श्री, माझा गोडू श्री किती सुंदर दिसतो बघ बरं, तुला राग आल्यावर तू किती हँडसम दिसतो, खरंच तू खूप छान दिसतोय. पण त्याचं काय झालं ना. आता तो म्हणतो की काय झालं सांग ना, काय झालं, तुला सांगता येत नव्हतं की मी पेरू ऑनलाईन लोणचं बनवले म्हणून. आणि काय ग, कुठून आणला पेरू, मला न सांगता कुठून आणला पेरू, सांग बरं. त्यावेळेस प्रियंका श्रीधरला म्हणत असते की अरे तू ना आधी शांत हो आणि तुला सांगते, ती ना जरा एक गंमतच झालेली आहे. तुला माहिती का मी पेरू कुठून आणलेला आहे, आणि तो पण ताजा ताजा पेरू आणलेला आहे आम्ही एकदम, त्यांना शेजारच्या घरातून आणलेला आहे. आता ज्यावेळेस प्रियंका म्हणत असते की शेजारच्या घरातून पेरू आणलेला आहे, त्यावेळेस श्री एकदम जोरात ओरडतो आणि म्हणत असतो की काय शेजारच्या घरातून आणलेला आहे. आता तो सुद्धा मोठ्याने बोलत असतो. त्यावेळेस प्रियंका घाबरते आणि म्हणत असते की अरे श्री ओरडतोय काय, शांत बस, अजिबात ओरडू नको, तुला जे काही झालं ना ते मी सांगते. असं म्हणून ती आता पळतच तिकडे जाते आणि दरवाजा लावून घेते, कारण जर आप्पांना जर आवाज गेला तर काही खरंच नाही, म्हणून आता ती दरवाजा लावून घेते. तर श्री म्हणतो की मला काय शांत करतेय, सांग आधी काय केलं ना, सगळं काही मला सांग. आणि तू चक्क शेजारच्या घरातून पेरू घेऊन आलेले आहे, त्यांच्या झाडाचा पेरू घेऊन आलेली आहे, आता मला काहीच बोलायचं नाहीये, तू पटकन बोल काय केलं नक्की, सगळं आता मला खरं खरं सांगायला सुरुवात कर. मग आता प्रियंका म्हणत असते की अरे त्याचं काय झालं ना, मला ना पेरूचं लोणचं करायचं होतं आणि तुला यायला पण वेळ होता. मग आता मला तिकडे दिसलं पेरू आहे म्हणून, मग मी, राघव भाऊजी, बंटी मामा एवढे सगळे आणि वेदा पण होती आमच्याबरोबर, आम्ही सगळेजण तिकडे गेलो आणि आता तिथला ताजा ताजा पेरू पाडायला लागलो. आता कसा पाडला ते सगळे ते प्रियंका सांगत असते की तिने लगोरीने मस्तपैकी झाडाचा पेरू तर पाडला, पण तो जो दगड आहे तो त्यांच्या खिडकीवरती जाऊन पडला आणि त्यांची खिडकी फुटली. आता हे सगळं प्रियंका श्रीधरला सांगत असते. त्यानंतर आता आमच्यावरती नाव येऊ नये म्हणून तिकडून अन्विता आली होती. तर राघव भाऊजी आता पळतच अन्विताकडे गेले आणि म्हणाले की हे धर तुला, आणि आता हे तुझ्याच हातामध्ये राहते बघ, ट्राय करून तुला काही जमतंय का, असं म्हणून त्यांनी ते तिच्या हातामध्ये दिलं. नंतर ना आता पद्मा मावशी आल्या आणि त्यांनी सगळा तमाशा केला की तुम्ही आमची काच फोडलेली आहे वगैरे वगैरे, त्या सगळं काही बोलत होत्या. तर आई आल्या आणि म्हणाल्या की काय म्हणजे सबूत आहे, काय प्रूफ आहे तुमच्याकडे की आमचीच मुलांनी काच फोडलेली आहे. आणि हे सगळं एवढं झालेलं सगळं काही आता प्रियंका श्रीधरला सांगते आणि खूप खुश होऊन हे सगळं सांगत असते, तिला खूप आनंद होत असतो. त्यावेळेस आता श्रीधर म्हणत असतो की गोडूल ग, ती माझी बायको गोडुली, खरंच तू जे केलंय ना ते खूप चांगलं काम केलंय, असं वाटतंय का तुला, अगं काय तू वेडी आहेस का, असं कशाला करायचं. आणि तुला सांगतो त्या राघवपासून लांब राहायचं, राघवच्या जे काही सांगल ना ते अजिबात ऐकायचं नाही. तो राघव ना नेहमी गोत्यात आणतो, त्याच्यामुळे त्याच्यापासून ना असं फुटभर लांबच राहायचं, कळलं का, अजिबात त्याला तो जो म्हणेल ना ते ऐकायचं नाही, तो गोंधळ घालणारा मुलगा आहे. तर प्रियंका म्हणत असते की बरं ते सगळं जाऊ दे, मला ना तुला विचारायचे, माधव भाऊजी एवढे नाराज का असतात रे, म्हणजे घरामध्ये किती सगळेजण खुश असतात पण ते काही बोलत नाही, एकटेच असतात, काहीच रिॲक्ट होत नाहीत, कशावरती काहीच रिॲक्ट होत नाही, काय झाले त्यांना, सांग ना मला, ते एवढे का नाराज आहेत. आता श्रीधरला काय सांगावं तेच कळत नाही. तर लगेच इकडे दुसरीकडे दाखवलेलं आहे की अन्विता आता तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि आता ती खूप नाराज असते. तिला आता
पद्मा आत्याचे सगळे बोल आठवत असतात की ती म्हणालेली असते की तुझ्यासाठी स्थळ आणलेलं आहे आणि ते तू बघायचंच आहे. तर अन्विता नाही म्हणत असते, तर त्या म्हणालेल्या असतात की माझ्या पुढे बोलायचं नाही, लग्न करायचं म्हणजे करायचंच, हे सगळं तिला आठवत असतं आणि ती नाराज झालेली असते. तेवढ्यातच तिकडून छाया येते आणि म्हणत असते की काय ग अन्विता, काय इकडे येऊन बसलेली आहे? अगं हे जे काही चाललंय ना ते तुझ्यासाठीच चालले आणि तुला माहिती आहे ना तुझी आत्या कशी आहे ते, आणि तुझे बाबा पण तसेच आहेत. पण बाळा, मी तुला सांगू का, कधी ना कधी मुलीला लग्न करून तिच्या घरी जायचंच असतं ग. मग त्याच्यामध्ये एवढं काय आहे दुःखी होण्यासारखं? हे बघ, मुलगा बघून घे आणि जर नाही तुला पसंत पडला तर नाही म्हणून टाक. एवढं काय की आले म्हणून काय डायरेक्ट लगेच काय लग्न होणार आहे का? एकदा बघ, आवडला तर लग्न कर ना. त्यावेळेस अन्विताला अजूनच राग येतो आणि म्हणत असतो की मम्मी काय ग, मला नाही लग्न करायचं, मला काही बघायचं नाहीये मुलगा वगैरे. अगं एकदा बघितला आणि नकार दिला आणि पुन्हा तेच चालू झालं तर काय सारखाच नकार देत बसू का? तूच सांग बरं, सारखाच नकार देत बसू का? त्यावेळेस छाया म्हणत असते की अगं असं काय करते, नको नकार देऊ सारखा, आवडला की हो म्हण, छान असेल तर काय हरकत आहे हो म्हणायला. त्यावेळेस अन्विता मनामध्ये म्हणत असते की मम्मी कसं सांगू तुला आता, माझं दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे ते. तर आता छाया म्हणत असते की काय ग, कसला विचार करायला लागली, म्हणजे तुला माझं म्हणणं पटतंय आणि हे बघ, तुला लग्न तर करावंच लागणार आहे, आज काय उद्या काय कधीतरी लग्न करावंच लागणार आहे ना, त्याच्यामुळे एकदा बघून घे. तर अन्विता म्हणत असते की मम्मी पण एवढी घाई का आहे, अजून मला शिकायचंय ग, अजून मी लहान आहे. त्यावेळेस ती म्हणत असते की हो लहान आहे पण एकदा प्रयत्न तर करून बघ, इकडे ये तू शांत बस. पण ती काही बसतच नाही. ती म्हणत असते की नाही नाही, मला लग्न करायचं नाहीये, नाही म्हणजे नाही, मी नाही लग्न करणार आहे. तर आता ती समजावत असते, तर इकडे छाया तिला म्हणत असते की इकडे माझ्याकडे बघ तू एकदा आणि शांत हो. हे बघ आमच्या बाईंना नेहमी म्हणायच्या की छाया ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं गोकुळ करेल, तिला चांगलं घर मिळेल आणि मग तुझे बाबा आले म्हणजे पप्पा आले बघ बघायला मला, आणि काय झालं ना आमचं चांगलं, तुझे पप्पा एवढे उंच रुबाबदार आणि मी असं बुटकं वांग, पण तरी पण आमची जोडी जमली ना, आमचा संसार सुखाने चाललाय ना, तसंच तुझं पण होईल, तुला पण तो मुलगा आवडू शकतो, तुझंही लग्न चांगलं होईल, तुलाही ते परत आवडू शकतं. ती म्हणते की नाही मम्मी, अगं मला नाही लग्न करायचं, तू पण त्या सगळ्यांसारखंच काय बोलतीये ग, तू पण आत्तू सारखंच बोलायला लागलेली आहे. त्यावेळेस छाया म्हणत असते की आत्तू सारखं नाही बोलत बाळा मी, मला जे वाटते ना, एक आई म्हणून जे वाटते ना तेच मी तुला सांगते. आणि हे बघ, प्रत्येक मुलीला लग्न करावंच लागतं, त्याच्यामुळे असं तू विचार काही वेगळा करू नको, सगळं काही चांगलं होईल. आता ती समजावून सांगत असते, पण अन्विता तिला म्हणत असते की नाही मला लग्न करायचंच नाही. तेवढ्यातच तिकडून आता आई साहेब येतात आणि म्हणत असतात की हे बघ अन्विता, तुला जर लग्न नसेल ना करायचं तर तू सरळ पद्माला जाऊन सांग की मला लग्न करायचं नाहीये, मी अजून लग्नासाठी तयार नाहीये. तर मग इकडे अन्विता म्हणत असते की आज्जे, मग हे तूच का नाही सांगितलं मगाशी आत्तूपशी? त्यावेळेस ती म्हणत असते की अगं तू ज्या वेळेस इकडे आली ना त्यावेळेस मी तिला समजावून सांगितलं, पण ती ऐकते का कुणाचं? अगं ती कोणाचंच ऐकत नाही. ती आणि तो भास्कर ते दोघेही आपापल्याच मनाचं करतात, ते कोणाचंच ऐकत नाही. पण मी तुझ्या पाठीमागे आहे, खंबीरपणे मी तुझ्या बरोबर आहे. तुला जर नाही लग्न करायचं ना तर सरळ तू बोल, तू जर बोलले नाही ना तर काहीच खरं नाही. तर इकडे छाया म्हणत असते की अहो आई, काय शिकवताय तिला असलं, काय बोलताय तुम्ही, पोरीला लग्न करून जावंच लागतं ना, मग असलं कशाला आपण शिकवायचं? त्यावेळेस ती म्हणते की अगं पण ती अजून लहान आहे, तिची जर इच्छा नसेल तर काय करायचं, का जबरदस्ती लग्न लावायचं? त्याच्यामुळे अनु मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नको. तर छाया म्हणत असते की नाही आई, तुम्ही असं काहीच करू शकत नाही. मग आता अन्विताला खूपच राग येतो आणि ती रागारागानेच तिथून निघून जाते. ह्या दोघी मात्र तिला थांबवत असतात पण ती काही थांबतच नाही. इकडे दुसरीकडे आता प्रियंका म्हणत असते की सांग ना श्री, का माधव भाऊजी एवढे नाराज असतात, काय झाले, कोणत्याच कार्यक्रमात ते सहभागी होत नाहीत आणि हसत सुद्धा नाहीत, कधीच मला खुश दिसले नाहीत, काहीतरी आहे त्यांच्या मनामध्ये जे ते सांगत नाहीयेत, सांग ना असं का आहे, प्लीज तू मला सांग ना का आहे? आता ती खूपच फोर्स करत असते. त्यावेळेस श्री म्हणत असतो की जे आपलं होतं ना तेच त्याचं होतं. आता ज्यावेळेस तो असं म्हणतो त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की म्हणजे आपलं होतंच ते त्याचं होतं म्हणजे काय? तर तो म्हणत असतो की अगं आम्ही ना आप्पांना वचन दिलं होतं ना तिघांनी की आम्ही प्रेमात पडून लग्न करणार नाही, आठवतंय ना तुला? आम्ही सांगितलं होतं की आप्पा म्हणाले होते की या घरला सुनामी आणणार आहे, कोणीच प्रेमात पडून लग्न करायचं नाही, वचन द्या. आता हे सगळं श्रीधर प्रियंकाला सांगत असतो आणि त्याला सुद्धा ते क्षण आठवत असतात. मग आता त्या तिघांनी वचन दिलं तर आता तो म्हणतो की त्याने पण वचन दिलं पण त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं, आमच्याच गोदामातल्या मुलीवरती त्याचं प्रेम होतं, त्याच्याच डिपार्टमेंटला काम करत होती आणि खूप चांगली होती, आईला सुद्धा हे कळलं होतं. तर आई म्हणाली होती की खरंच आपल्या घराला
शोभेल अशी मुलगी आहे. पण काय सांगू तुला, तिचं आता लग्न जमलेलं आहे, साखरपुडा सुद्धा झालेला आहे. पण दादाचं खूप प्रेम होतं तिच्यावरती, त्याच्यामुळे तो आता नाराज असतो. ते हेच कारण आहे, त्याला त्याचं प्रेम मिळालं नाही ना, म्हणून तो नाराज आहे. तर हे ऐकून प्रियंकाला धक्काच बसतो आणि प्रियंका म्हणत असते की काय, मग तुम्ही आप्पांना का बोलला नाही? जसं राघव भाऊजींनी आपलं लग्न लावलं तसं त्यांचं सुद्धा लावलं असतं. तर श्रीधर म्हणतो की नाही, त्याने हिंमत केली नाही आणि तो आप्पांच्या शब्दाच्या बाहेर नाही, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर प्रियंका म्हणत असते की बघितलं ना श्रीधर, राघव भाऊजींना जर आपलं लग्न लावून दिलं नसतं ना, तर आपली पण अवस्था हीच झाली असती. त्यावेळेस तो म्हणत असतो की हां, तू बरोबर बोलतीये, राघवमुळेच आपलं लग्न झालेलं आहे, पण तू त्याचं ऐकायचं नाहीये आता काही. मग प्रियंकाला राग येतो आणि प्रियंका त्याला मारायला लागते आणि म्हणत असते की काय रे, पुन्हा सुरू झालं का? उलट त्यांनी लग्न लावलं म्हणून आज आपण दोघे एकत्र आहे, नाहीतर तू वेगळा आणि मी वेगळा असतो, कळलं का? पण श्री, मला आता काय वाटतंय तुला सांगू का? त्यावेळेस तो म्हणतो की सांग ना, काय वाटतंय तुला? तर आता ती म्हणत असते की हे बघ श्री, तू ना ऐकून घे शांतपणे, लगेच माझ्यावरती चिडू नको. मला असं वाटतंय की अजून त्यांचं लग्न झालेलं नाहीये, त्यांचा संसार सुरू होईपर्यंत आपण आपला संसार सुरू करायचा नाही. ज्यावेळेस त्यांचं लग्न होईल ना, त्यावेळेस आपण आपला संसार सुरू करायचा. आता हे सगळं प्रियंका सांगत असते. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की वेडबीड लागले का तुला? काय डोक्यावरती पडले का? काही बोलते, तुझं काय असतं ग नेहमी? तू हट्ट करून बसते. सुरुवातीला काय हट्ट केला की मला आई आणि आप्पांच्या पायाच पडायचे, गोंधळ घातलाच, पण थोडक्यात आपण वाचलो. नंतर काय, तर आजीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय, राघव भाऊजी घरी आलेच पाहिजे. अगं एका पाठोपाठ एक काय चाललंय तुझं? आणि आता काय, तर माधव दादाचा संसार सुरू झाल्याशिवाय आपण संसाराला सुरुवात करायची नाही. अगं का नेहमी असा गोंधळ घालते? त्यावेळेस ती म्हणत असते की हे बघ श्री, मला जे वाटतंय ना ते मी तुला सांगितलेलं आहे आणि मी आता ठरवलेलं आहे. ते आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, त्याच्यामुळे त्यांचं लग्न आधी व्हायला पाहिजे होतं, पण आपलं झालंय तर आपण आता संसार सुरू करायचा नाही. तर मग श्रीधर म्हणतो की अगं माझी बायको, गोड बायको, ते असं कसं शक्य आहे? तू सगळ्यांचा विचार करत बसली तर आपला कधी विचार करणार? आणि माझं कसं होणार आहे? त्याच्यामुळे नाही, या असं अजिबात करायचं नाही. होईल त्याचंही लग्न, तू काही काळजी करू नको. तर ती म्हणते की नाही, मी अजिबात ऐकणार नाहीये तुझं, मला ना अजिबात ऐकायचं नाहीये. आपला दोघांचा संसार जोपर्यंत माधव भाऊजींचं लग्न होत नाही तोपर्यंत सुरू करायचा नाही. आणि आता मी हे ठरवले, त्याच्यामुळे ठरवले, तू आता काहीच बोलायचं नाही. असं म्हणून प्रियंका आता तिथून चाललेली असते. तर श्रीधर तिला जवळ ओढतो आणि म्हणत असतो की ऐक ना पिहू, एकदा माझं ऐक ना. अगं असं काय करतेय, माझा तरी विचार कर. म्हणून आता तो तिच्या जवळ जायला लागलेला असतो. तर प्रियंका त्याच्या ओठांवरती बोट ठेवते आणि म्हणत असते की नाही श्री, आता नो पप्पी नो झप्पी, काहीच नाही. जोपर्यंत माधव भाऊजींचं लग्न होत नाही तोपर्यंत आता आपण असं काहीच करायचं नाही. असं म्हणून ती आता श्रीधरला जोरात तिकडे ढकलून देते आणि पळतच आता बाहेर जाते. श्री मात्र तिला आवाज देत असतो, पण ती काही थांबतच नाही. तर इकडे शिवनाथ आता गुरुजींबरोबर बोलत असतो आणि म्हणत असतो की कोणतं स्थळ आलं तर नक्की सांगा. तर आता गुरुजी तिकडून त्याला काहीतरी सांगत असतात. तर उमासुद्धा आता रूममध्ये आलेली असते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. आता फोन ठेवल्यानंतर उमा म्हणत असते की काय हो, काय झालं? एवढं टेन्शनमध्ये का आहात तुम्ही? काय झालेलं आहे? त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की काय सांगू, गुरुजी म्हणत होते की कोणाला स्थळाबद्दल सांगितलं माधवच्या की लगेच ते म्हणत आहेत की तो त्यांचा मधवा मुलगा पळून पोरगी आणलेली आहे ना, पळून लग्न केलेलं आहे ना, तेच विचारत आहेत. तर इकडे उमा म्हणत असते की अहो असं कसं काय ते विचारू शकतात? त्या दोघांनी लग्न केलंय ना, लग्न करून घरी आलेले आहेत ना, पळून थोडीच आणलेलं आहे. पळून जरी आणलं असलं तरी लग्न केलेलं आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उमा, पण या गावातली लोक माहिती आहेत ना कशी आहेत, ते नावं ठेवणारच. तर आता उमा म्हणत असते की अशी कशी नावं ठेवणार? त्यांना काय जाते बोलायला, जाऊ द्या, त्यांना बोलायचे ते बोलू द्या. तर आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की अहो हे गाव छोटं आहे, त्याच्यामुळे ते काही बोलतात. तर उमा म्हणत असते की अहो त्यांना माहिती आहे ना इतक्या वर्ष आपण कसे आहोत, आपण चांगले आहोत, हे त्यांना माहिती असेल ना. तर शिवनाथ म्हणत असतो की पण आता त्यांना कसं कळणार? आता नाही ना आपण समजावून सांगू शकत प्रत्येकालाच. त्यांना असं वाटत आहेत की ती बाकीची 2 मुलंही तशीच असतील, मधव्याने तसं केलं म्हटल्यावर धाकटा आणि थोरला पण तसंच करेल. तर उमा म्हणत असते की जाऊ द्या, मग कशाला एवढं मागं लागायचं? मिळेल माझ्या माधवला एक चांगली मुलगी, त्याच्या नशिबात असेल तर त्याला चांगली मुलगी मिळेल, कशाला एवढं सगळ्यांच्या मागे लागत बसायचं. तर शिवनाथ म्हणत असतो की उमा असं कसं काय तुम्ही बोलू शकता? त्या ना श्रीधरमुळे हे सगळं झालेलं आहे, माधवचं लग्न जुळत नाहीये, त्या पोरामुळेच हे सगळं झालेलं आहे. आपल्याला आधी कल्पना दिली असते तर आपण काहीतरी केलं असतं. तर उमा म्हणत असते की जाऊ द्या हो, माधवसाठी मुलगी, असं आता ती बोलत असते. तेवढ्यातच मध्येच थांबते. मग शिवनाथला आश्चर्याचा धक्का बसतो. तर शिवनाथ म्हणतो की माधवसाठी? आणि माधवचं काय? काय बोला ना उमा, काय? आता उमाला काय बोलावं तेच कळत नाही. ती एकदम आश्चर्यचकित होऊन आता शिवनाथ
तिच्याकडे पाहत असते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव झोपलेला असतो तेवढ्यातच खिडकीतून अन्विता येते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवत असते. तर राघव उठतो आणि म्हणत असतो की तू तू इथे काय करते, सांग ना इथे काय करते. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की काय करते म्हणजे, माझ्या अफेअरबद्दल माझ्या घरच्यांना का सांगितलं, सांग ना का सांगितलं. त्यावेळेस तो म्हणतो की तुझ्यासारख्या मला चाड्या लावायची सवय नाहीये, मी काही कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. आता त्या दोघांचं भांडण चाललेलं असतं तेवढ्यातच उमा तिकडून येते. मग आता राघव खूपच घाबरतो आणि मग आता ते दोघेही एकाच बेडवरती आता एका पांघरुणामध्ये झोपतात. आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर आता उमा आवाज देत असते, त्याच्यामुळे ते घाबरून आता एकत्र झोपलेले आहेत. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.